नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. रोज रोज भाताबरोबर तेच आमटी सार खाऊन खूप कंटाळा आला आहे, तर ही रेसिपी ट्राय करा, जी आहे काकडीची तांबोळीची रेसिपी. करायला खूपच सोपी आणि खूपच चविष्ट. चला तर मग सुरू करूयात. इथे आपण ओलं ताजं नारळ घेतलेलं आहे. आपण त्याचा चॉकलेटी भाग काढून घेतला आहे. काकडी घेतलेला आहे. मिरची, आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपल्याला हे सगळं मिक्सरला फिरवून ह्याची छान बारीक पेस्ट अशी तयार करून घ्यायची आहे. ह्या प्रकारे आपल्याला ह्याची पेस्ट तयार करायची आहे, अगदी एकजीव या प्रकारे. आता इथे मी ताक घेतलेलं आहे, म्हणजे 1 वाटी दही आणि 2 वाटी पाणी घालून आपण ताक तयार केलेलं आहे. आता ताकामध्ये आता आपण जी तयार केलेली पेस्ट आहे, काकडी, ओलं नारळचं, ते आपण घालून घेऊया. आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हे मिश्रण शिजवायचं वगैरे नाही आणि अगदी हे झटपट तयार होतं. आता आपण ह्यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपल्याला फोडणी करायची आहे. फोडणीसाठी आपण एक छोट्या कढईत तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यात आपण जिरे मोहरी घालून घेऊयात. पांढरे तीळ आहेत, पांढरे तीळ घातलेलं आहे. सुक्या लाल मिरच्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता. आता आपण ह्यात थोडंसं हिंग घालून घेऊया. फोडणी तयार झाली. आता हे आपण आपल्या काकडीच्या तांबोळीमध्ये घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता थोडंसं वरनं कोथिंबीर घालून घेऊयात आणि हे आपल्याला सर्व करायचं आहे. हे आपण भातासोबत खाऊ शकतो किंवा हे नुसतं ताकासारखं देखील आपण हे पिऊ शकतो. सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आम्हाला जरूर कमेंट्समध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.